आजचा व्हिडिओ वृश्चिक राशीसाठी आहे. पुढील 15 दिवसात ह्या गोष्टी नक्की करा, नाहीतर खूप पश्चाताप होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत विशेष आणि विचार करायला लावणार आहे. जर तुमची राशी वृश्चिक असेल किंवा तुमच्या घरात मित्रपरिवारात कोणाची वृश्चिक राशी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढील 15 दिवस तुमच्या आयुष्यात काही लहान पण महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ घेऊन येऊ शकतात. अनेकदा आपल्याला संधी दिसते पण आपण दुर्लक्ष करतो. काही वेळा संकेत मिळतात पण आपण त्यांना महत्त्व देत नाही. आणि नंतर मनात एकच विचार राहतो, जर त्यावेळी थोडं लक्ष दिलं असतं तर हे मनात राहतं. आजचा हा व्हिडिओ कोणतीही भीती निर्माण करण्यासाठी अजिबात नाही, तर स्वतःकडे नव्याने पाहण्यासाठी आहे. पुढील 15 दिवसात काही गोष्टी वेळेवर केल्या तर तुम्हाला मानसिक समाधान, शिस्त आणि नवीन ऊर्जा अनुभवता येऊ शकते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची सुरुवात करा. खूप दिवसापासून पुढे ढकललेली कामे, राहिलेली बोलणी, न केलेली योजना यांचा भार मनावर जमा होत जातो. पुढील 15 दिवसात रोज थोडी प्रगती करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही निर्णयात घाई करू नका. कधीकधी भावनेत घेतलेला निर्णय नंतर मोठा पश्चाताप देऊ शकतो. शांत विचार, योग्य वेळ आणि संयम यांना प्राधान्य द्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या वेळेची किंमत ओळखा. दिवस कुठे जातोय, कोणत्या गोष्टी तुमची ऊर्जा घेत आहेत, कोणत्या सवयी बदलायला हव्यात याचा विचार करा. आणि मित्रांनो, हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे. मित्रांनो, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या पुढील 15 दिवसात तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बोलण्यापेक्षा कृती वाढवा. अनेक योजना फक्त विचारात राहतात. या काळात छोट्या कृती सुरू करा. दुसरी गोष्ट म्हणजे नात्यांमध्ये संयम ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खर्च आणि नियोजनाचा ताळमेळ ठेवा. जे आवश्यक आहे त्यालाच प्राधान्य द्या. चौथी गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात सकारात्मक करा. दिवसाची सुरुवात अशी होते तसा दिवस पुढे जातो असं अनेकांना वाटतं. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. सतत धावपळीत मनाचा आवाज ऐकायला विचार करा. सहावी गोष्ट म्हणजे जुन्या चुका आठवून स्वतःला दोष देऊ नका. त्यातून काय शिकता येईल हे बघा. सातवी गोष्ट म्हणजे नवीन संधी दिसली तर लगेच नकार देऊ नका. विचार करा, माहिती घ्या आणि मग निर्णय घ्या. आठवी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करू नका. प्रत्येकाची वेळ आणि वाट वेगळी असते मित्रांनो. नववी गोष्ट म्हणजे रोज छोटा सकारात्मक बदल करत चला. आणि 10वी गोष्ट म्हणजे पुढील 15 दिवस एक प्रयोग म्हणून जगा. प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा काय चांगलं केलं. मित्रांनो, बदल अचानक होत नाही, पण सातत्याने केलेली छोटी कृती आयुष्याची दिशा नक्कीच बदलू शकते. तर मित्रांनो, आज आपण वृश्चिक राशीसाठी पुढील 15 दिवसात लक्षात ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी पाहिल्या. पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ मनोरंजनात्मक आणि प्रेरणादायी स्वरूपाचा आहे. कोणताही निर्णय घेताना स्वतःचा विचार आणि परिस्थिती महत्त्वाची असते. नीट लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ मनोरंजनात्मक आणि प्रेरणादायी स्वरूपाचा आहे. कोणताही निर्णय घेताना स्वतःचा विचार आणि परिस्थिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. कमेंटमध्ये
नक्की लिहा जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, नाहीतर श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि जर तुम्ही आपल्या स्वामी गुरुकृपा यूट्यूब चॅनलचे परिवाराचा एक भाग नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी जोडलेले राहा. मित्रांनो, भेटूयात अशाच राशीभविष्य सांगणाऱ्या रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, आदेश आदेश आदेश. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ नेमका कोणत्या राशीवर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, आदेश आदेश आदेश.